आपलं महाराष्ट्र हे देशाचं आर्थिक इंजिन आहे हे आपण सर्व जाणतोच। पण सध्या महाराष्ट्राचा विकास केवळ मुंबई पुण्यापुरता मर्यादित न राहता राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलाय। नवीन महामार्ग, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मोठमोठ्या औद्योगिक प्रकल्पामुळे काही जिल्हे आता विकासाच्या बाबतीत अनपेक्षित झेप घेत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 जिल्ह्यांबद्दल बोलणार आहोत जे सध्या महाराष्ट्रात सर्वात वेगाने विकसित होत आहेत। चला तर मग सुरुवात करूया। सोलापूर जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर फक्त चादरी येतात, पण हा जिल्हा त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे। भीमा नदीच्या खोऱ्यात वसलेला हा जिल्हा आता स्मार्ट जिल्हा म्हणूनही ओळखला जातोय। इथल्या पंढरपूरच्या विठुरायामुळे धार्मिक पर्यटनाला तर महत्त्व आहेच, पण आता सोलापूर पुणे हायवेमुळे इथला व्यापार वाढलाय। सोलापूरचा टेक्सटाईल उद्योग आता फक्त स्थानिक राहिला नसून तो आता सातासमुद्रापार गेला आहे। जिल्ह्यातील माळशिरस, बार्शी यांसारख्या तालुक्यांमध्येही शेतीही प्रगत होत आहे। उजनी धरणामुळे इथल्या शेतीला पाणी मिळालं आणि त्यामुळे सोलापूर फक्त कोरडा जिल्हा राहिला नाही। इथल्या रेल्वे मार्ग आणि लॉजिस्टिक पार्क्समुळे भविष्यात हा जिल्हा व्यापाराचं एक मोठं केंद्र बनणार आहे। कोल्हापूर जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान, पण कोल्हापूर म्हणजे फक्त तांबडा पांढरा रस्सा आणि कुस्ती नाही, तर हा जिल्हा आर्थिकदृष्ट्या आता सक्षम होत आहे। इथली पंचगंगा नदी आणि सुपीक जमिनीमुळे ऊस शेती आणि दूध उत्पादनात कोल्हापूर नंबर 1 वर आहे। कागल आणि हातकणंगले इथल्या MIDC मध्ये हजारो कारखाने आहेत जिथे गाड्यांचे पार्ट्स बनतात। कोल्हापुरी चप्पल आणि साजाला आता जागतिक मागणी आहे। इथलं विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं होत असल्यामुळे इथला माल थेट परदेशात जाणार आहे। कोल्हापूरच्या माणसांचा रांगडा स्वभाव आणि इथलं शिक्षण क्षेत्र यामुळे हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचं पॉवर हाऊस बनला आहे। अहिल्यानगर जिल्हा हा क्षेत्रफळाने इतका मोठा आहे की यात 2 जिल्हे मावतील। समृद्धी महामार्ग इथून गेल्यामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा पूर्ण बदललाय। शिर्डीच्या साईबाबांमुळे या जिल्ह्याचं नाव जगभर आहेच, पण आता संगमनेर आणि राहुरी यांसारख्या भागात फूड प्रोसेसिंगचे मोठे प्रकल्प येत आहेत। इथली साखर कारखानदारी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। इथल्या लोणी आणि कोपरगाव सारख्या भागात शिक्षणाची मोठी केंद्र तयार झाली आहेत। हा जिल्हा येत्या काळात उद्योगांच्या बाबतीत पुण्याला चांगलीच टक्कर देणार आहे। मुंबईच्या शेजारी असलेला पालघर जिल्हा सध्या विकासाच्या लाटेवर आहे। वाढवण बंदरामुळे पालघरचं नाव जगाच्या नकाशावर येणार आहे। हे बंदर पूर्ण झालं की लाखो नोकऱ्या उपलब्ध होतील। बुलेट ट्रेनचं स्टेशन आणि डहाणूचा औद्योगिक पट्टा यामुळे हा जिल्हा आता नुसता आदिवासी भाग राहिला नाही। ज्यांना मुंबईत घर परवडत नाही त्यांच्यासाठी पालघर, बोईसर आणि नालासोपारा हे भाग हक्काचे झाले आहेत। इथला समुद्र किनारा आणि तिथलं पर्यटनही आता व्यावसायिक रूप घेत आहे। वाढतं शहरीकरण आणि पायाभूत सुविधांमुळे पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारा जिल्हा ठरत आहे। नागपूर जिल्हा आता फक्त संत्र्यांसाठी नाही तर मिहान प्रकल्पामुळे IT कंपन्यांसाठी ओळखला जातोय। हा जिल्हा भारताच्या मध्यभागी असल्यामुळे लॉजिस्टिक हब म्हणून विकसित झाला आहे। इथली मेट्रो आणि सिमेंटचे रस्ते पाहून नागपूर किती मॉडर्न झाले हे लक्षात येतं। समृद्धी महामार्ग थेट मुंबईला जोडत असल्याने नागपूरचा व्यापार वाढला आहे। इथलं शैक्षणिक वातावरण आणि एम्स सारख्या संस्थांमुळे हा विदर्भाचा कणा आहे। नागपूर आता खऱ्या अर्थाने ग्लोबल होतंय आणि उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा हा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा बनला आहे। छत्रपती संभाजीनगर हे आता फक्त पर्यटनाची राजधानी राहिले नाही, ऑरिक सिटीमुळे या जिल्ह्याचा कायापालट झाला आहे। दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे जगभरातील मोठ्या कंपन्या जसे की ऑडी आणि स्कोडा इथे आल्या आहेत। समृद्धी महामार्गामुळे मुंबईचं अंतर कमी झाल्याने इथल्या मालाला मोठी बाजारपेठ मिळाली आहे। शेंद्रा आणि बिंडिक या भागात होणारा औद्योगिक विकास मराठवाड्याच्या तरुणांना मोठे भविष्य देणार आहे। अजिंठा वेरूळच्या लेण्यांमुळे पर्यटक तर येतातच, पण आता इथलं बिझनेस नेटवर्क जिल्ह्याला श्रीमंत बनवत आहे। नाशिक जिल्हा आता मुंबई पुणे नाशिक या गोल्डन ट्रायंगलचा एक मजबूत कोपरा आहे। द्राक्षांच्या उत्पादनात जगात नाव कमावलेल्या जिल्ह्याने आता IT आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बाजी मारली आहे। सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवेमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी थेट दक्षिणेकडील राज्यांशी होणार आहे। नाशिकचं आल्हाददायक हवामान आणि शुद्ध वातावरणामुळे पुण्याचे लोक आता नाशिकमध्ये गुंतवणुकीला पसंती देत आहेत। इथलं त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी काठ धार्मिक पर्यटनाला बळ देतात, तर दुसरीकडे अंबड आणि सातपूर सारख्या MIDC जिल्ह्याला आर्थिक ताकद देतात। रायगड जिल्ह्याचं भविष्य अटल सेतूमुळे पूर्णपणे उजळलं आहे। मुंबईतून अवघ्या काही मिनिटातच रायगडमध्ये पोहोचता येतं, त्यामुळे पनवेल आणि उरण भागात मोठी शहरं वसत आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव जरी मुंबईचं असलं तरी त्याचा बराचसा भाग रायगडमध्ये येतो। न्हावा शेवा बंदर हे भारताचं प्रवेशद्वार आहे।
कर्जत आणि खालापूर सारख्या भागात आता फिल्म इंडस्ट्री आणि रिसॉर्टची संख्या वाढत आहे। रायगड आता महाराष्ट्राचं पुढचं मोठं आर्थिक इंजिन बनणार आहे, यात शंकाच नाही। ठाणे जिल्हा आता मुंबईपेक्षाही मोठा आणि स्वतंत्र वाटू लागला आहे। कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमुळे हा जिल्हा लोकसंख्येने खूप मोठा आहे। मेट्रोचं जाळं आता ठाण्यात सर्वत्र पसरत आहे। ठाणे बोरिवली बोगदा आणि कोस्टल रोडमुळे इथलं ट्रॅफिक कमी होईल आणि विकास वाढेल। इथले टोलेजंग टॉवर्स आणि मोठमोठे मॉल्स पाहून हा जिल्हा किती प्रगत आहे हे लगेच कळतं। समृद्धी महामार्ग ठाण्याला जोडला गेल्याने विदर्भातून थेट माल येथे पोहोचणार आहे। राहण्यासाठी आणि व्यवसायासाठी ठाणे आता लोकांची पहिली पसंती आहे। पुणे जिल्हा म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीचा चेहरा। आशियातलं सर्वात वेगाने वाढणारं शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं। हिंजवडीतील IT हब आणि चाकणचं ऑटोमोबाईल हब यामुळे जिल्ह्याला जागतिक ओळख मिळाली आहे। पुण्याची मेट्रो, नवीन रिंग रोड आणि पुरंदरमुळे होणारं विमानतळ यामुळे पुण्याचा विस्तार आता साताऱ्याच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे। शिक्षण, संस्कृती हे तर आहेच, पण आता पुणे हे स्टार्टअप कॅपिटल म्हणून उदयास येत आहे। लोणावळा, खंडाळा यांसारखी पर्यटन स्थळं आणि मुळशी मावळची निसर्ग संपदा यामुळे पुणे जिल्हा या लिस्टमध्ये नंबर 1ला येत आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल की महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा सुरू असताना मुंबई या यादीत का नाही? तर याचं कारण खूप साधं आणि तांत्रिक आहे। पहिली गोष्ट म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे आधीच पूर्णपणे विकसित झाले आहे। विकास तिथे होतो जिथे मोकळी जमीन उपलब्ध असते। मुंबईत आता नवीन उद्योग किंवा मोठे कारखाने उभे करायला जागा शिल्लक नाही। तिथे जे काही सुरू आहे ते म्हणजे जुन्या गोष्टींचं नूतनीकरण किंवा आहे त्या पायाभूत सुविधांचा विस्तार। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅच्युरेशन पॉईंट। मुंबई आता एका अशा टप्प्यावर पोहोचली आहे जिथे लोकसंख्या आणि गर्दीचा ताण प्रचंड वाढला आहे। त्यामुळे आता सरकार आणि मोठे उद्योगपती आपला मोर्चा मुंबईकडून इतर जिल्ह्यांकडे वळवत आहेत। जेव्हा आपण वेगाने विकसित होणारे बनतो तेव्हा आपण अशा जागा बघतो जिथे ग्रोथ रेट जास्त आहे। आज रायगड, ठाणे किंवा पालघर वेगाने वाढत आहेत कारण तिथे नवीन विमानतळं, नवीन पोर्ट्स आणि नवीन शहरे वसवली जात आहेत। मुंबई हे आधीपासूनच जागतिक केंद्र आहे, पण आता विकासाची खरी लाट ही मुंबईच्या बाहेर असलेल्या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते। म्हणूनच मुंबई या शर्यतीत नसून ते आता इतर जिल्ह्यांना मार्ग दाखवण्याचं काम करते असं म्हणणं जास्त योग्य ठरेल। तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातले ते 10 जिल्हे जे सध्या विकासाच्या शिखरावर आहेत।